काय? हुंडा ही एक अशी सामाजिक प्रथा आहे ज्यामध्ये विवाहात वधूच्या घरच्यांनी वराच्या कुटुंबाला धन, मालमत्ता, गहाणं, वस्त्र, अलंकार किंवा इतर गोष्टी द्याव्यात असा दबाव असतो। पूर्वीच्या काळात हा प्रकार मान सन्मान म्हणून केला जात असे, पण कालांतराने याच प्रथेने विकृत रूप धारण केलं। पण ही प्रथा कधीपासून सुरू झाली? भारतीय उपखंडात ही प्रथा हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे, परंतु आधुनिक काळातही शिक्षण, कायदे आणि जनजागृती असूनही ही प्रथा अनेक घरांमध्ये अजूनही टिकून आहे। आजही हुंडा न मिळाल्याने महिलांवर छळ केला जातो आणि त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात असून त्यांची हत्याही केली जाते। अशीच दोन कहाणी वैष्णवी आणि पूजाची, ज्या दोघी हुंड्याच्या प्रकरणी क्रोर्याच्या बळी झाल्यात। वैष्णवीची कहाणी म्हणजे ती एक आई, एक पत्नी आणि एक सून। तिचं एकच स्वप्न होतं, मुलासोबत सुखाचा संसार, पण त्या स्वप्नाच्या घराला दररोज हुंड्याच्या हवासामागे आगीत जाळलं जात होतं। सासऱ्याने तिचा छळ केला, दिराने ओढलं, सासूने झोडलं आणि मग नवऱ्याने तिला रोज अपमानित केलं, पण ती जगत राहिली आपल्या 9 महिन्याच्या बाळासाठी। शेवटी या असहाय्य छळाने तिचा जीव घेतला। आज तिचा छोटासा मुलगा आई विना आयुष्य जगायला बांधील झाला आहे। तर दुसरी कहाणी पूजाची। पूजाला सुद्धा हुंड्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे तीही छळाची शिकार झाली। घरच्यांनी हुंडा दिला नाही म्हणून तिचं सासर तिचं वैरी बनलं। शेवटी छळाच्या अशा टोकावर ती गेली की तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला। आज तिच्या मृत्यूमागचं कारण एकच, फक्त हुंडा। हुंडा समाजावर कलंक आहे का? कारण तंत्रज्ञान, शिक्षण आणि कायदे असूनही जर महिलांना त्यांच्या सासरी फक्त पैशाच्या मापाने मोजलं जात असेल तर आपण खरंच प्रगत आहोत का? हुंडा ही फक्त एक प्रथा नाही, ती एक मानसिकता झाली आहे जी स्त्रीला मालमत्तामध्ये मानते, नात्यात नाही। ती फक्त सून नव्हती, ती आई होती, ती पत्नी होती, पण मात्र या हुंड्याने तिचं प्रत्येक नातं ओरबांडलं। हुंडा दिला नाही म्हणून प्राण गमावणं ही प्रथा आहे की नरसंहार? ती जगली मुलासाठी, पण मुलाचं आयुष्य आता तिच्या विना? वैष्णवी गेली, पूजा गेली आणि आपण अजूनही गप्प आहोत। हुंडा एक अशी चूक जी समाजाने मान्य केली आणि महिलांना मरण देत गेली। दिराने ओढलं, सासूने झोडलं, नवऱ्याने संपवलं आणि समाज फक्त बघत राहिला। कायदा आहे, शिक्षण आहे, पण मनातला क्रूर विचार हुंडा अजूनही जिवंत आहे। जिथे हुंडा या नावाने महिलेचा छळ आणि त्यांचा अंत म्हणून मृत्यू होतोय, तर या हुंड्यासारख्या प्रथेवर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। पुन्हा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू। तोवर बघत राहा पोलीस टाइम न्यूज नागपूर।